नमस्कार मंडळी. ई प्रसारण आणि प्रसार प्रकाशन पुणे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इंडिक रूट या चॅनलवरती भेटणार आहोत. डॉक्टर मंजुषाताई गोखले यांना नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोते हो, आपलंही या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण मंजुषाताईंना याआधी भेटलो आहोत, पण तरी पण पुन्हा एकदा मी त्यांची नव्याने ओळख करून देते. संस्कृत नाटकांबद्दल ज्यांना माहिती आहे तर त्यांना माहिती असेल की भास हा एक खूप मोठा कवी नाटककार होऊन गेला. भास नाटकचक्र म्हणून त्याची अनेक नाटकं प्रसिद्ध आहेत. तर त्या सगळ्यांबद्दल आज आपण मंजुषाताईंकडनं जाणून घेणार आहोत. आता मी त्यांची ओळख करून देते. संस्कृत विषयामध्ये प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने BA व नंतर MA या पदव्या त्याने प्राप्त केल्या आहेत. संस्कृत साहित्यशास्त्र या विषयामध्ये विशेष संशोधन करून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व संस्कृत विभाग प्रमुख म्हणून त्या 20 वर्ष कार्यरत होत्या. मुंबई विद्यापीठामध्ये अतिथी प्राध्यापक आणि PhDसाठी म्हणून मार्गदर्शक म्हणून त्या कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये साहित्य कला शाखेच्या अधिष्ठाता म्हणून त्या काम करत आहेत. 5 पुस्तके, 50पेक्षा अधिक शोधनिबंध आणि ललित लेखन असं लेखन कार्य त्यांनी केलेलं आहे. अध्यापन आणि संशोधनासाठी विविध शिष्यवृत्त्या आणि पारितोषिके, अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. पण आपल्या विषयाला सुरुवात करण्याआधी मला एक असं थोडंसं विचारायचं होतं की भास नाटककार याच्याबद्दल आपण बोलणार असं मी सांगितलं, पण भास हे नाव असं काहीतरी हे वाटतं ना, म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? जरा वेगळं वाटतं. म्हणजे मराठीमध्ये भास शब्दाचा अर्थ आपण वेगळा घेतो, पण संस्कृतमध्ये भास या शब्दामध्ये भात असा धातू आहे. त्याचा अर्थ प्रकाशणे, चमकणे, तळपणे असा होतो. आणि भास हे जे नाम तयार होतं त्याचा अर्थ तेज, प्रकाश असा होतो. त्या अर्थाने हा संस्कृत साहित्यातला एक तेजस्वी तारा आहे भास नावाचा कवी, असं म्हटलं तरी चालेल. फार छान नाव आहे आणि हा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला याच्यातनं मिळाला. बरेचदा असं दिसतं की आपलं मराठी अर्थ आणि संस्कृत अर्थ वेगळा वेगळा असल्यामुळे पटकन लक्षात येत नाही. तर हा भास कवी जो आहे तर तो कालिदास, भवभूती यांच्यासारखंच प्रसिद्ध कवी आहे असं म्हणता येईल का आपल्याला? महान तितकाच महान आहे असं म्हणता येईल आपल्याला? अगदी अगदी. म्हणजे साधारणपणे आपल्याला संस्कृत साहित्य म्हटलं की कालिदास आणि भवभूती चटकन आठवतात, पण त्यांच्या इतकाच भास हा अतिशय श्रेष्ठ आणि प्रथितयश त्या काळामध्ये सुप्रसिद्ध असलेला असा नाटककार होता. कारण कालिदासाचं जे पहिलं नाटक आहे मालविकाग्निमित्र, त्याच्या प्रस्तावनेतच कालिदासांनी असं लिहिलेलं आहे की त्याचा सूत्रधार जेव्हा नाटक सुरू करताना असं म्हणतो की आज आपण कालिदास नावाच्या नवीन कवीची नवीन नाट्यकथा सादर करणार आहोत, तेव्हा त्याचा मित्र त्याला विचारतो की भास, सौमिल्य, कविपुत्र यांच्यासारख्या मोठमोठे नाटककार होऊन गेले, त्यांच्या नाट्यकृती प्रस्तुत करण्याऐवजी हा कुठला नवीन वर्तमान काळातला कवी आणलाय भास? म्हणजे असं की कालिदासाला सुद्धा आपलं पहिलं नाटक सादर करताना अशी भीती वाटली होती की रंगभूमीवर भासाची नाटकं गाजतायत, मग आपल्यासारख्या नवीन होतकरू कवीचं नवीन नाटक बघायला प्रेक्षक मिळतील का, असं कुठेतरी त्याला थोडासा विश्वास त्याचा डळमळीत झाला होता असं आपल्याला दिसतं. पण भासाविषयी पुष्कळ कवींनी, संस्कृतमधल्या साहित्यकारांनी खूप गौरवाचे उद्गार काढलेले आहेत. त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की तोही एक अतिशय श्रेष्ठ आणि नावाजलेला असा नाटककार होऊन गेला. मग त्याचा काळ कुठला किंवा त्याने कोणकोणती नाटकं लिहिलेली? आणि मी असं ऐकलं की भास नाटकचक्र म्हणून प्रसिद्ध आहे, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती.
भासातात तुम्हाला तर माहितीच आहे की साधारणपणे कुठल्याही प्राचीन व्यक्तीचा काळ निश्चित करताना आपल्याला खूप मर्यादा येतात. म्हणजे त्याच्या साहित्यातले पुरावे किंवा साहित्यबाह्य पुरावे या सगळ्याचा विचार करून एखाद्या व्यक्तीचा काळ कुठला असेल हे निश्चित करणं अवघड असतं. काही कवी स्वतःचं नाव गाव, स्वतःची माहिती किंवा आपण कोणत्या राजाच्या पदरी आहोत त्याची माहिती वगैरे देतात. मग तिथे काळ निश्चित करणं ही सोपी गोष्ट असते. पण काही कवी स्वतःविषयी काहीच लिहित नाहीत. जसं कालिदासांनी आपल्या नावापलीकडे काहीही माहिती दिलेली नाही. भास तर स्वतःचं नाव पण लिहित नाही. अरे बापरे. त्यामुळे काळ ठरवणं ही खूप अवघड गोष्ट होते. पण एकूण त्याच्या साहित्याचा आणि त्याच्याविषयी जी काही बाकीची माहिती आपल्याजवळ आहे त्याचा विचार केला तर साधारणपणे भासाचा काळ इसवी सनाचं 2-3 शतक हा ठरतो. म्हणजे साधारणपणे भरताच्या नाट्यशास्त्राचा काळ आणि भासाचा काळ हा जवळजवळचा आहे. इसवी सनाच्या 2 ते 3 शतकामध्ये भास होऊन गेला असं आपल्याला म्हणता येईल. आणि तुम्ही जे म्हणालात की भासाच्या साहित्याला भास नाटक चक्र असं म्हणतात, याचाच अर्थ असा की भासानी बरीच नाटकं लिहिलेली आहेत म्हणून त्याला चक्र म्हणतात. तर ते खरी गोष्ट आहे. भासानी एकूण 13 नाटकं लिहिलेली आहेत. बापरे. म्हणजे लिहिलेली आहेत म्हणण्यापेक्षा ती आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. आता त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन साहित्य लिहिलं असेलही पण ते आपल्याला दुर्दैवाने माहिती नाहीये. पण 13 ही सुद्धा संख्या पुष्कळ आहे. म्हणजे आपल्याकडे कालिदासाची 3 नाटकं, राजशेखराची 3, भवभूतीची 3, ह्याच्या पलीकडे संख्या जात नाही. पण भासाची मात्र 13 नाटकं आपल्याजवळ उपलब्ध आहेत. त्या नाटकांमध्ये पण असं कुठे कोणी उल्लेख नाही केलेले की याने ही नाटकं लिहिली आहेत किंवा हे, म्हणजे जेणेकरून त्याने अजून काही लिहिलेलं असले तर आपल्याला शोधता येईल असं काही नसतं. काय आहे, भासाची नाटकं कशी उपलब्ध झाली याची कथा भासाच्या नाट्यकथांच्या इतकीच मनोरंजक आहे. सांगा बरे. कारण मगाशी मी म्हटलं तसं की कालिदासानी भासाचा अगदी आदराने उल्लेख केलाय, तशा तऱ्हेचे उल्लेख पार 12व्या शतकापर्यंत आपल्याला मिळतात. म्हणजे 11व्या-12व्या शतकातले हेमचंद्र, गुणचंद्र यांच्यासारखे साहित्यकार असतील, राजशेखरासारखे कवी असतील त्याच्या थोडे आधीचे, अशा अनेकांनी भासाविषयी खूप चांगले उद्गार काढले. म्हणजे एक कवी त्याला ज्वलन मित्र असं नाव देतो. तर दुसरा एक साहित्यकार असं सांगतो की परीक्षकांनी भासाची सगळी नाटकं त्यांची परीक्षा करण्यासाठी म्हणून अग्नीमध्ये टाकली. पण त्यापैकी स्वप्न वासवदत्त या नाटकाला अग्नी सुद्धा जाळू शकला नाही. म्हणजे जसं तुकोबांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडाली नाही, ओली झाली नाही, ती वाचली, तसं अग्नीने भासाची नाटकं वाचवली असं म्हटलेलं आहे. पण गंमत अशी की 12व्या शतकानंतर मात्र भासाच्या नाटकांचा उल्लेख कुठेच मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे तर 1909 सालापर्यंत भासाची नाटकं कुठे सापडलेलीच नव्हती. म्हणजे भासाविषयी जे लोक लिहितायत प्राचीन काळातले कवी किंवा साहित्यशास्त्रज्ञ, तेवढीच माहिती आपल्याकडे होती. पण प्रत्यक्षात भासाचं एकही नाटक आपल्या समोर नव्हतं. अरे बापरे. मग झालं असं की 1909 मध्ये टी गणपती शास्त्री नावाचे एक फार प्रसिद्ध अभ्यासक होऊन गेले. त्यांना तिरुअनंतपुरम आपल्याला माहिती आहे, तिथल्या राजवाड्याच्या ग्रंथालयामध्ये ताडपत्रावर लिहिलेल्या काही पोथ्या सापडल्या. त्या पोथ्यांची लिपी मल्याळी होती पण भाषा संस्कृत होती. मग त्यांनी त्या पोथ्यांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अरे ही नाटकं आहेत, नाटकांच्या संहिता आहेत. ह्या 13 नाटकांच्या संहिता होत्या त्या संस्कृत भाषेतल्या मल्याळी लिपीतल्या. आणि मग तेव्हापासून त्या नाटकांची आणखी काही हस्तलिखितं मिळतात का हे शोधायला सुरुवात झाली. तशी काही हस्तलिखितं दक्षिणेमध्येच कमी संख्येने पण मिळत गेली. मग टी गणपती शास्त्रींनी
त्यांच्या त्रिवेंद्रम संस्कृत ग्रंथमाला या प्रकाशनातर्फे ही सगळी नाटकं एक एक करून प्रकाशित केली. साधारणपणे 1912 मध्ये भासाची ही नाटकं उजेडामध्ये आली. बापरे, कौटिल्य अर्थशास्त्र पण त्यांनीच उजेडात आणलं. अगदी बरोबर. टी गणपती शास्त्रींनीच कौटिल्य अर्थशास्त्र उजेडात आणलं. आणि त्यांनी एकंदरच बरंच संशोधन केलं. हो, हो. म्हणजे म्हणजे या त्यांचे- ठिकाणाहून ही सगळी नाटकं बाहेर आली. म्हणजे ह्या सगळ्या त्यांना ज्या संहिता सापडल्या त्या त्रिवेंद्रमधनंच बाहेर हो हो आल्या. त्रिवेंद्रमच्या त्या ग्रंथालयामधनं त्यांना संहिता मिळाल्या. त्यानंतर त्रावणकोर आणि अन्य काही भाग केरळ, तामिळनाडू ह्या भाग क्षेत्रामधले तिथे कुठे स्वप्नवासव दत्त नाटकाची एखादी प्रत हस्तलिखित सापडलं, कुठे महाभारतावरच्या नाटकांचं सापडलं. अशी विस्कळीत स्वरूपात एक दोन अशी हस्तलिखितं सापडत गेली त्या सुमारास. आणि त्यावरून मग संपादकीय काम करून गणपती शास्त्रींनी या सगळ्या 13 नाटकांच्या संहिता प्रसिद्ध केल्या. एवढं मोठं काम झालं. खूपच. पण त्याच्यानंतरही ही गोष्ट इथे संपत नाही बरं का. बरं. कारण त्यांनी प्रसिद्ध केल्या या संहिता ही सगळी भासाची नाटकं आहेत म्हणून. कारण मी मगाशी म्हटलं तसं एकाही नाटकावरती भास कवीचं नाव नव्हतं. हो. पण या 13 मध्ये स्वप्नवासव दत्त हे नाटक होतं. आणि मगाशी मी म्हटलं की तो जो श्लोक आहे की भास नाटक चक्रेपी छेकैहि क्षिप्ते परीक्षितुम स्वप्नवासव दत्तस्य दाहकहा अभूत न पावकहा. परीक्षकांनी भासाची सगळी नाटकं अग्नीमध्ये टाकली परीक्षा घेण्यासाठी, पण स्वप्नवासव दत्ताला तो अग्नी दहन करू शकला नाही. म्हणजे स्वप्नवासव दत्त हे नाटक नक्की भासकवीचं आहे. ते ह्या 13 नाटकांमध्ये आहे. आणि मग इतर काही पुरावे की सगळ्या नाटकांची रचना, भाषाशैली, विषय किंवा एक नाटककाराचा दृष्टिकोन नाटक लिहिण्यामागचा, या सगळ्याचा अभ्यास त्यांनी केला. अभ्यासकांनी अर्थातच या नवीन उपलब्धीचं खूप मोठं स्वागत केलं. पण मग जसं जसा या नाटकांचा अभ्यास सुरू झाला तसं तसं काही अभ्यासकांचं म्हणणं पडलं की ही नाहीत भासाची नाटकं. कारण प्राचीन साहित्यशास्त्रज्ञांनी भासाच्या नाटकामधला अमुक अमुक श्लोक किंवा अमुक अमुक पात्र, अमुक अमुक घटना असं म्हणून काही घटना, पात्र किंवा श्लोक यांचा उल्लेख केला होता. पण त्यातले बरेचसे ह्या नवीन सापडलेल्या नाटकांमध्ये नव्हते. बरं, कवीचं नाव नव्हतं. बरं, त्या प्रकारची आणखी काही नाटकं दक्षिणेमध्ये लिहिली गेलेली होती. त्यामुळे ही नाटकं भासाची नव्हेत असा एक मतप्रवाह निर्माण झाला. मग काही अभ्यासकांनी आणखी संशोधन करून ही नाटकं भासाचीच आहेत का याचा आणखी सखोल अभ्यास केला. म्हणजे त्या नाटकांच्या अंतर्गत पुराव्यांवरून त्यांनी अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही सगळी नाटकं कुणीतरी एका प्रतिभावंत लेखकाने लिहिलेली आहेत एवढं नक्की. मग हा प्रतिभावंत एकच लेखक कोण असावा, तर तो स्वप्नवासव दत्त नाटकाचा भास हा करता आहे. मात्र कदाचित असं असू शकतं की आत्ता जे म्हटलं की त्या भासाच्या नाटकातले श्लोक किंवा घटना म्हणून ज्यांचा उल्लेख येतो ते ह्या संहितांमध्ये नाही सापडत, असं कसं झालं. मग त्याचं उत्तर असं आहे की कदाचित प्रत्यक्ष रंगमंचावर जे नाटक मंडळ्या नाटक सादर करतात, अर्थात जुन्या काळातल्या, ते मूळ नाटकांच्या थोड्या संक्षिप्त आवृत्त्या काढतात रंगमंचीय सोयीसाठी म्हणून. तर तशा या भासनाटकांच्या कदाचित थोड्या संक्षेपाने तयार केलेल्या आवृत्त्या असल्या पाहिजेत. त्यामुळे साहित्यशास्त्रामध्ये दिलेली उदाहरणं ह्या सगळ्या संहितांमध्ये बहुधा मिळत नसावीत. पण संक्षिप्त असल्या तरी काय झालं, हे आहेत भासाच्याच नाटकांच्या हस्तलिखित आवृत्त्या, एवढं मात्र आता मान्य झालेलं आहे. कदाचित असं पण होऊ शकतं का की त्याने अजूनही काही रचना केल्या असतील पण या 13 नाटकांमध्ये सापडल्या नाहीत आणि ही जी उदाहरणं आहेत तर ती त्या कृतींमधली असतील. असू शकतं. आता जसं जसं आपल्याला काही नवीन उपलब्ध होईल तसं तसं मग त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती बोललं जाईल. जसं एक उदाहरण म्हणून सांगते की 19व्या-20व्या शतकामध्ये यज्ञफल नावाचं एक नाटक उत्तरेमध्ये मिळालं, उत्तर भारतामध्ये. आणि
पुन्हा त्या नाटकाविषयी असाच गदारोळ झाला की हे नाटक भासाचं आहे का नाही, म्हणजे 14वं नाटक हे भासाचं हे आहे का नाही. पण मग अभ्यासकांनी बराच अभ्यास केला आणि शेवटी असा निष्कर्ष काढला की नाही, हे भासाचं नाटक असू शकत नाही. पण असं अर्थातच आपल्याला काही पूर्णविराम देता येत नाही. कदाचित नवीन पुरावे मिळाले, नवीन नाटकं सापडली तर आणखी आपल्याला भाषाची नाटकं एखाद्या मिळू लेखकाच्या शकतील. दृष्टीने विचार केला तर त्यालाही प्रयोग करावेसे वाटतात नक्कीच की आपण शैली बदलून किंवा वेगळ्या विषयावर किंवा वेगळ्या प्रकारे असं आपण लिहावं असंही त्याला वाटूच शकतं. वाटूच शकतं. मग अगदी अगदी त्या केसमध्ये नॉट नेसेसरी की या एका शैलीत बाकीचं हे लेखन त्याच शैलीत ते असेल नाही, असं नाही. मग तिथे त्या नाटकांमध्ये इतिहासाचा काही भाग आहे का, काही सांस्कृतिक भाग असतो, सामाजिक भाग असतो, तो नक्की कुठल्या काळाचं प्रतिनिधित्व करतो, अशासारख्या गोष्टींचा अभ्यास करून ठरवावं लागतं. अगदीच बरोबर आहे, अगदीच खरं आहे. काळ तर आपण बघितला, पण मग त्यांनी नाटकं जी लिहिली तर ती 13 नाटकं हे पण आपण बघितलं. पण मी ही कोणती आहे सांगते. भास हा कवी असा आहे की त्याने वेगवेगळे आधार घेऊन नाटकं लिहिलेली आहेत. बरोबर. त्यामुळे आपण भासाच्या या एकूण 13 नाटकांचे छोटे विभाग करू शकतो. त्यातला पहिला विभाग होईल रामायणावर आधारित नाटकांचा. प्रतिमा आणि अभिषेक अशी 2 नाटकं भासानी रामायणावर आधारित लिहिलेली आहेत. त्यानंतर महाभारतावर आधारित नाटकांचा दुसरा विभाग होऊ शकतो. महाभारतावर भासानी 6 नाटकं लिहिलेली आहेत. अगदी अगदी. आणि त्याचं कारणही मी सांगणार आहे नंतर तुम्हाला. दूतवाक्य, दूत घटोत्कच, मध्यम व्यायोग, पंचरात्र, कर्णभार आणि उरुभंग अशी 6 नाटकं आहेत. त्यातली पंचरात्र हे 3 अंकी नाटक आहे, बाकीच्या एकांकिका आहेत. ही झाली महाभारतावरची नाटकं. नंतर हरिवंश आपल्याला माहिती आहे, महाभारताचा शेवटचा भाग. हरिवंशावर आधारित बालचरित म्हणजे बाळकृष्णाच्या चरित्रावर आधारित असं भासाचं एक नाटक आहे. त्याच्यानंतर उदयनर हा एक प्रसिद्ध ऐतिहासिक राजा आपल्याकडे होऊन गेला. साधारण इसवी पूर्व 6व्या शतकातला तो राजा आहे. आणि तो राजा त्याच्या विषयीच्या कथा या प्राचीन भारतामध्ये खूप लोकप्रिय होत्या. म्हणजे मेघदूतात कालिदासाचा यक्ष मेघाला सांगतो की तू उज्जैनीमध्ये जाशील ना, तर तिथे झाडाच्या पारांवरती तुला वयस्कर मंडळी बसलेली दिसतील आणि ती तुला उदयनाच्या कथा सांगतील. तर ह्या ज्या उदयनाच्या लोकप्रिय कथा होत्या त्याच्यावर आधारित 2 नाटकं भासाने लिहिलेली आहेत. एक आहे प्रतिज्ञा यौगंधरायण आणि दुसरं आहे स्वप्नवासव दत्त. ही झाली उदयन कथेवर आधारित नाटकं. त्यानंतर लोककथांच्या आधारावर भासानी 2 नाटकं लिहिली. एक आहे अविमारक आणि दुसरं आहे चारुदत्त. ती पण दोन्ही खूप अशी छान 13 नाटकं आहेत. फार छान आहे. म्हणजे उदयन हा बराच जुना राजा होता. हो, उदयन तर इसवी पूर्व 6व्या शतकातला राजा. म्हणजे चाणक्याच्याही आधी. हो हो हो. प्रद्योत महासेन आणि उदयन हे ऐतिहासिक राजे होऊन गेले. वत्स देशाचा हा राजा होता. आणि म्हणजे राजा म्हणून त्याची कारकीर्द फार प्रभावी असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आपल्याकडे नाहीत, पण त्याच्या प्रेमकथा मात्र लोकप्रिय आहेत. त्या बृहत कथा मंजिरीमध्ये पण उदयन आहे ना. त्याच्यातही उदयन आणि त्याची पत्नी वासवदत्ता यांच्यावर आधारित कथा आहे. त्याच्यामध्ये त्याला अजूनही बऱ्याचशा बायका मिळालेल्या दिसतात. पण भासाचं उदयन मात्र वेगळं आहे बरं का. त्यांनी ही जी 2 नाटकं लिहिली उदयनाच्या कथेवर, त्या दोन्हीची प्रकृती अगदी वेगळी आहे. प्रतिज्ञा यौगंधरायण हे जरा नाव पुन्हा चमत्कारिक वाटेल, पण यौगंधरायण हे व्यक्तीचं नाव आहे. आणि हा यौगंधरायण उदयनाचा मुख्यमंत्री होता किंवा अमात्य होता. आणि झालं असं की उदयन राजा हा म्हणजे ज्याला हल्ली
काय म्हणतात, मोस्ट वॉन्टेड बॅचलर ओके. अशा तऱ्हेचा तो राजा राजा होता. होता. तरुण, कलासक्त आणि सर्व गुणसंपन्न वगैरे असा. तर प्रद्योत महासेन हा उज्जैनीचा अगदी मोठा सामर्थ्यशाली राजा. तर त्याला असं वाटलं की आपल्या मुलीला म्हणजे वासवदत्तेला उदयनाकडून मागणी यावी, प्रस्ताव यावा लग्नाचा. पण उदयनाकडून तसा काही प्रस्ताव येत नव्हता. मग प्रद्योत राजाने गंमत काय केली, उदयनाला वीणा वादनाची फार आवड होती, अगदी तो पारंगतच होता. आणि त्याच्या त्या कौशल्याचा वापर करून प्रद्योताने खोटा एक हत्ती पाठवला. त्या हत्तीला आपल्या वीणावादनाने मंत्रमुग्ध करायच्या प्रयत्नात उदयन असताना त्या हत्तीच्या पोटातनं सैन्य बाहेर पडलं आणि उदयनाला कैद करून घेऊन गेलं. आणि कैद झाली तरी प्रद्योताने त्याला शिक्षा काय दिली की माझ्या मुलीला वीणा शिकवा, अशी गोड शिक्षा मिळाली. साहजिकच ते दोघं प्रेमात पडले. पण हा सगळा प्रद्योताचाच डाव आहे हे त्या दोघांनाही माहिती नव्हतं. त्यामुळे इकडे उदयनाच्या राज्यात एकदम हलकल्लोळ झाला की राजाला कैद झाली म्हणून. आणि मग यौगंधरायण या मंत्र्यांनी प्रतिज्ञा केली की मी राजाला सोडवून आणीन. आणि मग त्याने आपली प्रतिज्ञा कशी पूर्णत्वाला नेली, कोणते राजकीय डावपेच, कोणत्या खेळी, बुद्धिबळातल्या कुठल्या चाली त्याने रचल्या आणि राजाची वासवदत्ते सकट तिकडनं सुटका केली, याच्यावर हे नाटक आधारित आहे. प्रतिज्ञा यौगंधरायण. ट्रोजन हॉर्सही अगदी. आपला हा आहे, म्हणजे त्यांनी याच्याकडनं घेतली ती प्रेरणा. म्हणजे तसं पाहिलं तर संस्कृतमध्ये साधारण प्रेमकथाच भरपूर असतात नाट्य साहित्यामध्ये. पण राजकीय विषयावरचं नाटक हे असं भासानी लिहिलेलं आहे. अच्छा. म्हणजे ह्याच्या खेरीज मुद्रा राक्षस हे आणखी एकच आपल्याकडे राजकारणावर आधारित नाटक आहे. म्हणजे अगदी. भास त्याही बाबतीमध्ये कसा आगळा वेगळा आहे हे तुमच्या लक्षात येईल. खरंच तो फार वेगळा कवी आहे, त्याचे विषय वेगळे आहेत, त्याचं सादरीकरण अगदी. पण फार उत्कृष्ट आहे. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. आपण आता मगाशी बघितलं की ती नाटकं कशी सापडली काय वगैरे. मग आता ती जी नाटकं जी सापडली तर त्याचं आता पुढे एकेका नाटकाबद्दल आपण जाणून नक्की. घेऊया. तर त्यातलं जे रामायणापासून आपण तुम्ही मगाशी सांगितलं तर रामायण वर्गातलं जे प्रतिमा नाटक आहे तर त्याच्याबद्दल काही सांगता का, त्याचं काय वैशिष्ट्य वगैरे असं काय? अगदी. भासाची 2 नाटकं आपण म्हटलं रामायणावर आधारित आहेत. त्यातलं अभिषेक हे नाटक आहे ते बहुधा भासानी त्याच्या कारकिर्दीच्या म्हणजे लेखक म्हणून कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात, म्हणजे ज्याला आपण होतकरू नाटककार म्हणू की अगदी पहिली त्यांनी प्रयत्न नाटक केलेले केले आहेत, त्या काळातलं नाटक असावं. कारण त्याच्यामध्ये बाकी फार वेगळी वैशिष्ट्य काही आपल्याला नाही दाखवता येत. फक्त सुग्रीवाचा राज्याभिषेक, रामाचा राज्याभिषेक आणि बिभीषणाचा राज्याभिषेक हे 3 राज्याभिषेक त्या नाटकामध्ये येतात, म्हणून नाटकाला अभिषेक हे नाव मिळालेलं आहे. पण प्रतिमा हे जे दुसरं नाटक आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे भासकवीची नाटककार म्हणून जी काही थोरवी आहे त्यातले बरेच पैलू आपल्याला या प्रतिमा नाटकामध्ये दिसतात.
मुळात हा जो आपला कवी आहे तो रामायण महाभारत असेल, पुराणं असतील, ह्या सगळ्यातली जी काही कथानकं आहेत ती जशीच्या तशी स्वीकारणारा माणूस नव्हे. बरं. त्याला स्वतंत्र प्रतिभा आहे, हा. तो वृत्तीने बंडखोर आहे. त्यामुळे समोर आहे त्याच्यावरती तो स्वतःचा विचार करतो. त्यामुळे जसं आहे तसं तो डोळे मिटून स्वीकारत नाही. बरं. ह्या समोर असलेल्या रामायणातल्या व्यक्तिरेखा, त्यातल्या घटना, त्यातले प्रसंग हे असे का घडले असतील, त्या व्यक्तिरेखा अशा का वागल्या असतील, ह्याची काही वेगळी कारणं आहेत का, मूळ रामायणापेक्षा निराळं काही घडण्याची शक्यता आहे का, असा त्यांनी स्वतंत्र दृष्टीने विचार केलेला आहे. विशेषतः आपण बघा नेहमी असं पाहतो की आपल्याकडे परंपरेने एखाद्या पात्रावर किंवा व्यक्तीवर खल पुरुष किंवा खलनायिका म्हणून एकदा शिक्का बसला की तो बसला. तसाच राहतो. Permanent. भासाला हे मान्य नाहीये. बरं. त्यामुळे रामायणातली कैकेयी ही बोलून चालून खलनायिका म्हणायला लागेल की तिने म्हणजे खरं म्हणजे तिचं इतकं रामावर प्रेम होतं. रामायण सुद्धा सांगतं की भरतापेक्षा जास्त तिचं प्रेम रामावरती होतं, कालपर्यंत होतं, आणि आज अचानक ती एवढी का बिथरेल आणि एकदम माझ्या मुलाला राज्य द्या आणि रामाला पार 14 वर्ष, ते सुद्धा 1-2 नाही, 14 वर्ष दूर दंडकारण्यात वनवासाला पाठवा असं सांगण्या इतकी कोणतीही आई कशी कठोर होऊ शकते. बरं, कैकेयीला हे माहीत नव्हतं का हो की आपण जर असं काही वर मागितले तर दशरथाला प्राणांतिक दुःख होईल, म्हणजे त्यात त्याचे प्राणही जाऊ शकतील किंवा लोक आपल्याला किती नावं ठेवतील, हे तिला कळत नसेल का? मग तरी तिने असं का बरं केलं असावं, हा विचार भासाने केलेला आहे. आणि मग भासाने त्यावर स्वतःचं उत्तर शोधलेलं आहे. बरं. त्यामुळे प्रतिमा हे एकदम वेगळं असं नाटक ठरतं. खरं. भासाच्या नाटकामध्ये ज्या वेळेला भरत पुढे अनेक काही वर्षांनी, म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला माहिती आहे भरत आजोळून येतो, त्याला बोलवलं जातं की राम सीता लक्ष्मण वनात गेलेत, दशरथाचा मृत्यू झालाय म्हणून भरताला आजोळून बोलवलं जातं, आणि तेव्हा भरताला कळतं की आपल्या आईने वर मागितले आणि त्यामुळे हे सगळं झालं. आणि भासाचा भरत साहजिकच रामायणातल्या भरतासारखाच आपल्या आईवर खूप रागावतो, अगदी म्हणजे तिचं तोंड बघणार नाही म्हणून प्रतिज्ञा करतो. आणि मग जवळजवळ 14 वर्ष संपत आलेली असताना जेव्हा भरताला कळतं की सीतेचं अपहरण झालंय, तेव्हा तो खवळून उठतो आणि तो इतक्या वर्षानंतर आपल्या आईच्या महालात जातो कैकेयीच्या, आणि तिला अत्यंत उपहासाने तिला म्हणतो की बघ बघ तुझ्या कारस्थानाला ही काय फळं आली, तुझ्यामुळे आज इक्ष्वाकू वंशावर ही वेळ आली की इक्ष्वाकू वंशातल्या एका सुनेला, कुलस्त्रीला रावणाने पळवून न्यावं, एवढा कलंक लागावा, ही वेळ तुझ्यामुळे आलेली आहे म्हणून तो तिला दोष देतो. तेव्हा कैकेयी त्याला सांगते की मी हे असं का वागले होते. आणि कैकेयी जे सांगते ते उत्तर फार आश्चर्यकारक आहे, पण विचार केला तर पटण्यासारखं पण आहे. काय ती कैकेयी असं म्हणते की एकतर काय असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रावणाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिलेला आहे की तू पुत्रवियोगाने मरशील. कैकेयी आणि त्यांचे कुलपुरोहित वसिष्ठ, वामदेव वगैरे ह्या सगळ्या ज्येष्ठ विचारवंत अनुभवी अशा मंडळींनी विचार केलेला आहे या समस्येवरती की दशरथ जर पुत्रवियोगाने मृत्यू पावणार असेल, बरं त्या काळच्या समजुतीप्रमाणे शाप हे खरेच होणार, वर खरे होतात तसे शापही खरे होतात, त्यामुळे पुत्रवियोगाने दशरथाला मृत्यू येणारच. पण मग दशरथाचा सगळ्यात लाडका मुलगा कुठला की ज्याच्या वियोगाने पार दशरथाला मरण येईल, तर तो राम. मग त्याचा वियोग दशरथाच्या मृत्यूला कारणीभूत व्हावा म्हणजे नक्कीच रामाचं बरं वाईट होणार. म्हणजे दुहेरी अडचण झाली ना, ही दुहेरी संकट आलं. दशरथाचाही मृत्यू होणार आणि त्यातला हसलेल्या या शापामुळे त्याच्या सगळ्यात प्रिय मुलाचं काहीतरी बरं वाईट व्हायची वेळ येणार.
मग ह्या संकटाला टाळायचं कसं? दशरथाचा मृत्यू तर टाळता येत नाही, तो शाप आहे. मग आपण नियतीला थोडी हुलकावणी दिली तर, आणि नियतीला थोडंसं डावललं आणि दुसऱ्या काही कारणाने दशरथाचा मृत्यू जर झाला तर मग त्याच्यातनं काही फायदा होईल का, असा तो विचार आहे. मग दशरथाच्या प्रिय पुत्राचा वियोग कसा घडवून आणायचा? त्याला वनवासात पाठवायचा. मग हे सगळं ती सांगते भरताला की हा विचार माझा नाही बाळा, हा वसिष्ठ वामदेवांसारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी केलेला विचार आहे आणि मी फक्त तो अंमलात आणला. कारण वर कैकेयीला होते, त्यामुळे काहीतरी 2 गोष्टी केव्हाही मागून घेण्याचा अधिकार फक्त तिला होता. त्यामुळे तिने मागितलं तरच ही गोष्ट घडणार होती की दशरथ रामाला वनवासात पाठवायला तयार होणार होता, कारण त्याला इलाज नव्हता. म्हणून हे माझ्या गळ्यात आलं की आईन राज्याभिषेकाच्या प्रसंगी तो राज्याभिषेक थांबवायचा आणि हे असे वर मागून घ्यायचे म्हणून. आणि आपण कल्पना करू शकतो की एका अत्यंत प्रेमळ मातेला आपल्या मुलाच्या बाबतीत हे असं कठोरपणे वागताना किती यातना झाल्या असतील, तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल, हे शब्द तोंडातनं बाहेर तरी तिने कसे कुठल्या मनस्थितीत काढले असतील. त्यामुळे भरत जेव्हा तिला विचारतो की आई मला हे सगळं पटतं, पण तू 14 वर्ष का पाठवलंस रामाला, तेव्हा ती सांगते की नाही रे, मला 14 दिवस म्हणायचं होतं, पण माझं मन इतकं शोकाकुल झालं होतं, म्हणजे इतकं तणावाखाली होतं की मी चुकून 14 वर्ष म्हणून गेले. एवढी माझी चूक झाली मात्र. आणि हे अगदी मानवी मानसशास्त्राला धरून असलेलं उत्तर आहे. आणि ह्या भासाच्या दृष्टिकोनानेच प्रतिमा नाटकाला एकदम वेगळा आयाम मिळवून दिलेला आहे. पण तसं पाहिलं तर कैकेयीवरती काही कोणी जबाबदारी दिलेली नव्हती की तो शाप मिळाला आहे खरं, पण तो खरा ठरवायची नाही ना, जबाबदारी म्हणजे नव्हती. उलट कैकेयीचा केवढा स्वार्थत्याग आहे हा, की तिने स्वतःवर वैधव्य ओढवून घेतलं, लोकांचे काय आपल्या सवतींचे सगळ्यांचे शिव्याशाप ओढवून घेतले. प्रत्यक्ष पोटचा मुलगा 14 वर्ष तोंड दाखवत नाही, एवढं दुःख तिने सहन केलं. कशासाठी? तर ज्येष्ठ आणि विचारवंत मंडळींच्या दृष्टीने राज्याचं हित कशात आहे ते घडवून आणण्यासाठी तिने हा वैयक्तिक सुखाचा त्याग केलेला आहे. अशी कैकेयीची बाजू भासानी प्रतिमा नाटकामध्ये मांडलेली आहे. आणि मग या कैकेयीच्याच कथानकाला अजून पण पुढे बरंच काय काय मिळतं की कैकेयीने का पाठवलं, तर दंडकारण्यात राक्षसांचा त्रास वाढलेला होता, त्यांचं निर्दालन तो करेल, हा पण हेतू होता असं ऐकायला मिळतं. पण मग हा दृष्टिकोन प्रतिमा नाटकात नाही, प्रतिमा नाटकामध्ये आपल्याला हा नाही दृष्टिकोन दिसत की दंडकारण्यातल्या राक्षसांच्या त्रासापायी असं काही करण्याची योजना झाली असावी. हा निदान भासानी नाही घेतलेला दृष्टिकोन. पण पुढच्या अनेक अभ्यासकांनी असा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला मूळ वाल्मिकी रामायणात काही सबळ असे उल्लेखही मिळतात पाठपुरावा करण्यासाठी की त्या दृष्टीने रामाची घडण विश्वामित्रापासून सगळ्यांनी केली. आणि पुढे राम जर गादीवरच बसला असता अयोध्येच्या, तर दक्षिणेत जाऊन रावणाशी लढण्याचा प्रश्नच आला नसता. आणि मग रावण शिरजोर झाला असता आणि कधीतरी आर्यावर्तावर रावणाचं संकट कोसळलं असतं. म्हणून मग रामाला जेव्हा दक्षिणेत पाठवलं तेव्हा आपोआपच पुढचं सगळं घडून आलं आणि रावणाच्या किंवा पर्यायाने राक्षसांच्या आक्रमणाला पायबंद बसला. हे इतकंच खरं आहे. पण मात्र भासानी हा दृष्टिकोन नाही घेतलेला. ठीक आहे. पण त्यांनी जो दृष्टिकोन मांडला तोही एक अगदी वेगळा आणि अगदी वेगळा आणि पूर्ण मानसशास्त्राला धरून. आणि खरोखरच हा विचार कुठल्याही सुबुद्ध वाचकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही की असं का अचानक कैकेयीने मंथरेच्या सांगण्यावरून वगैरे असं केलं. त्याचं हे संयुक्तिक उत्तर भासानी शोधलेलं आहे. जी की प्रतिभावान, लढाऊ, राज्यकारभार जाणारी अशी जी स्त्री आहे, जी प्रेमळपणा आहे, सगळ्या अर्थाने ती एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे, तर ती अशी एखाद्या दासीच्या सांगण्यात तर नाही येऊ शकणार. मग ह्याच्या मागे नेमकं कारण काय असेल
याचा भासाने विचार केला. अर्थात हा विचार मांडायला नाटकामधून किती धाडस पाहिजे हो, हे आपण आजच्या आणि ते काळात सुद्धा त्या सुद्धा काळात. बघू शकतो. खरंय, खरंय. आजच्या काळातही असं धाडस कोणी केलं तर त्याचे परिणाम कसे होतील सांगता येत नाही. काही मग सांगता त्या येत काळामध्ये तर हे केवढं धैर्याची गोष्ट आहे ही. खरं खरं. मग हे रामायणाचं आपण बघितलं. मग आता महाभारतावर आधारित जी नाटकं आहेत तर त्यांची वैशिष्ट्य काय आहेत? हां, महाभारतावर मी मगाशी म्हटलं की 6 नाटकं भासाने लिहिलेली आहेत. तर त्यातलं आपण एक एक थोडक्यामध्ये बघत जाऊया. पहिलं जे नाटक आहे, आता ह्या सगळ्या नाटकांमध्ये गंमत काय आहे की भासांनी ही 6 नाटकं अशी सलग महाभारताची कथा आदी पर्वापासून शेवटपर्यंत त्याचे 6 भाग केले आणि त्याच्यावर 6 नाटकं लिहिली असं काही झालेलं नाही आहे. किंवा त्या 6 नाटकांमधून तो महाभारताची संपूर्ण कथा टप्प्याटप्प्याने मांडतोय असंही नाही आहे. भासाला महाभारत वाचताना चिंतन करताना ज्या व्यक्तिरेखांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं किंवा जे प्रसंग किंवा घटना त्याला नाट्य ह्या दृष्टीने महत्त्वाचे वाटल्या त्या त्याने निवडल्या, ती पात्र निवडली आणि त्यांच्यावरती पुन्हा मगासारखं स्वतःचा स्वतंत्र विचार करून त्यांनी नाट्यरचना केलेल्या आहेत. आणि हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणाल. खूपच मोठं वैशिष्ट्य आहे. कारण जसंच्या तसं रामायण अंकांमध्ये दाखवणारी किंवा महाभारतातले प्रसंग जसेच्या तसे मंचावर दाखवणारी खूप नाटकं आहेत. त्यांना वेगळी वैशिष्ट्यच काही नाहीत. पण म्हणून भास हा श्रेष्ठ कवी ठरतो की त्यांनी प्रत्येक नाटकाचं कथानक आणि मुख्य पात्र नायक नायिका निवडताना त्याच्या मागे विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. पहिलं जे आहे दूतवाक्य, ते नावावरनंच आपल्या लक्षात येतं की श्रीकृष्ण शिष्टाईसाठी दूत म्हणून कौरवांच्या दरबारामध्ये जातो. तीच घटना दूतवाक्य या छोट्याशा एकांकिकेची मध्यवर्ती घटना आहे. हे दाखवत असताना भासानी काय केलंय की दुर्योधन हा त्या राजसभेमध्ये मुख्य दाखवलेला आहे. नाट्य रचनेच्या तंत्राचेही वेगवेगळे प्रयोग भासानी केलेत बरं का. म्हणजे नुसता नाट्याच्या कथानकाचा वेगळा विचार केलाय असं नाही, तर तंत्राचाही वेगळा विचार केलाय. म्हणजे त्या दृष्टीने असं वाटतं की कदाचित भासाची स्वतःची नाटक मंडळी असावी किंवा नाटक मंडळीशी त्याचा घनिष्ठ संबंध असावा आणि कोणत्या तरी प्रकारे तिथे जोडला गेला. आणि त्यामुळे आपलं नाटक मंचित कसं होईल याचा विचार करून त्यांनी वेगवेगळी तंत्र वापरलेली आहेत. हे फारच मोठं कौतुक आहे. अगदी तसं ह्या दूतवाक्यामध्ये आपल्याला दिसतं की दुर्योधनाची राजसभा भरली आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता की रंगमंचावरती राजसभा दाखवायची म्हणजे किती पात्र उगतच्या उगच आणणार. नुसतीच पात्रांची गर्दी, त्यांना काम काही नाही, कथानकाच्या दृष्टीने त्यांचा उपयोग पण नाही. कारण मुख्य जे काय संभाषण आहे ते दुर्योधन आणि कृष्ण यांच्यातच होणार आहे. मग काय करायचं, राजसभा दाखवायची कशी? भासानी काय केलं, त्यांनी आपण जसं नाट्यछटा माहीत असते आपल्याला की एकच पात्र बोलत असतं आणि ते असा आभास उत्पन्न करतं की भोवती आणखी पात्र आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय, प्रश्न विचारतोय, ते माझ्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अशा पद्धतीने म्हणजे दुर्योधन भीष्म, द्रोण, शकुनी आणि कोण कोण असतील त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यांची उत्तरं तो स्वतःच प्रेक्षकांना सांगतो. अशा पद्धतीने त्यांनी ही राजसभा दाखवलेली आहे. म्हणजे रंगमंचावर एकटा दुर्योधन आहे पण आभास असा निर्माण केलाय की सगळी राजसभा भरलेली आहे. खरं कमाल आहे. किती आधुनिक तंत्राचा वापर इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकातला आहे हा. तर कृष्ण शिष्टाईसाठी येणार असं दुर्योधनाला कळतं आणि दुर्योधन आपल्या सगळ्या सभेला आज्ञा देतो की आपल्याला ह्या दूताला कवडी किंमत द्यायची नाही आहे. त्यामुळे तो आल्यावर त्याला कुणीही उत्थापन वगैरे द्यायचं नाही, उठून उभं राहायचं नाही. मग त्याच्या लक्षात येतं की आपणच चुकून उभे राहिलो तर मग तो स्वतःलाही त्या खुर्चीशी घट्ट हातांनी जखडून ठेवतो की नाही मला उभं राहायचंय.
आणि मग कृष्णाचं आगमन होणार आहे. तर कुठून तरी कृष्णाचा आणि पांडवांचा त्या अपमान व्हायला पाहिजे, म्हणून तो काय करतो की त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचं चित्र काढून घेतलंय आणि तो चित्रफलक सभेमध्ये आणून लावावा अशी तो आज्ञा देतो. बर. की ज्याच्यात द्रौपदीचं वस्त्र दुःशासन ओढतोय, पांडव खाली माना घालून बसले, शकुनी द्यूत खेळतोय वगैरे वगैरे. आणि आपलं लक्ष कृष्णाकडे नाहीच आहे, आपलं लक्ष त्या चित्राकडे आहे असं दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे दुर्योधनाचा, मुद्दाम केलेला. पण झालंय असं, नाटक ह्या दृष्टीने पाहिलं तर असं घडतं की कृष्णाच्या येण्यामागचं कारण आपल्याला त्या चित्रफलकामुळे समजतं. द्रौपदी वस्त्रहरण हे त्या शिष्टाईचं कारण आहे, हे तिथे भासांनी जोडून घेतलेलं आहे. आणि कारण इतकं भयंकर आहे तर मग परिणाम किती भयंकर असेल अशी एक आपल्या मनामध्ये अपेक्षा किंवा शंका निर्माण केलेली आहे. बरोबर. मग कृष्ण येतो. सुरुवातीला तो अगदी सामोपचाराने पांडवांचा निरोप सांगतो, 5 गावं दिलीस तरी आम्हाला चालेल वगैरे, जे आपण नेहमी वाचलेलं असतं. आणि दुर्योधन त्याला उत्तर देतो की राज्य ही अशी भीक मागून मिळत नसतात. राज्य ही गोष्ट जर खरोखर क्षत्रिय असतील पांडव तर त्यांना म्हणावं लढून मिळवा. मी माझ्या पराक्रमाने हे राज्य मिळवलंय आणि राखलंय, मी का म्हणून देऊ ते पांडवांना? ती काय भीक आहे का अशी की आला भिकारीन त्याला भिक्षा घातली राज्याची? खऱ्या क्षत्रियाने राज्य जिंकून घ्यायची असतील, पाहिजे तर युद्ध करायला या, नाही तर बसा तप करत तिकडे वनामध्ये, असं उत्तर तो देतो. मग कृष्ण त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो, पण दुर्योधन अतिशय हट्टी आहे, आक्रस्ताळा आहे आणि त्यामुळे दोघांची चांगली जुमते, भांडणच सुरू होतं. दोघं एकमेकांची उणीदुणी काढतात. दुर्योधन आपला मुद्दा मांडतो की पांडव हे काही पंडूचे खरे पुत्र नव्हेत, मग त्यांचा कसा राज्यावर अधिकार पोचतो. मग त्याच्यावरती त्याला मुद्देसूद उत्तर कृष्ण देतो की तसं पाहिलं तर तुझे वडील पंडू आणि धृतराष्ट्र ही तरी विचित्रवीर्याची मुलं कुठे होती, मग तुझा तरी कसा अधिकार पोचतो. म्हणजे आधी चांगलं मुद्देसूद पद्धतीने भांडण सुरू झालंय, पण शेवटी सर्व भांडणांचं जे काही होतं ते इथेही होतं आणि गुद्दागुद्दीची वेळ येते. अगदी दोघं एकमेकांना अपशब्द बोलतात, सगळं होतं. आणि मग दुर्योधन आज्ञा देतो की ह्याला पकडा, ह्याला मी आता कैदेतच टाकतो म्हणून. आणि मग कृष्ण आपलं विश्वरूप दाखवतो आणि दुर्योधनाची पंचायत होते. त्याला काही कळतच नाही की आता काय करावं काय नाही. सगळी सभा उधळली जाते, स्वतः दुर्योधनही तिथनं पळून जातो आणि कृष्ण ठरवतो की आता मीच ह्या कौरवांचा नाश करतो. इतका तो संतापलेला आहे. आणि मग तो आपल्या सगळ्या, तो विष्णूचा अवतार आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या म्हणजे विष्णूच्या शस्त्रांना तो आवाहन करतो. तिथे सुद्धा भासाचं नाट्यतंत्र असं की जसं सभा त्यांनी दाखवली ना, तसं शस्त्रांचा प्रतिनिधी म्हणून फक्त सुदर्शन चक्र पुरुष रूपामध्ये रंगमंचावर येतं आणि आभास असा निर्माण करतं की बाकी सगळी शस्त्र विष्णूची, गदा आहे, धनुष्य आहे, सगळं आहे, ते आलेले आहेत. आणि मग सुदर्शन कृष्णाची समजूत घालतो की असं एकट्या दुकट्या दुर्योधनाला मारून आपल्याला काही फायदा नाही आहे, आपल्याला सगळ्याच दुर्जनांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरवायचा आहे. त्यामुळे तुम्ही घाई करू नका, योग्य वेळ आली की सगळ्या दुर्जनांचा नाश युद्धामध्ये करता येईल. आणि मग कृष्णाला ते पटतं आणि तिथे नाटक संपतं. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की शिष्टाईचं कारण द्रौपदी वस्त्रहरण आणि त्याचा जो काही परिणाम अटळपणे होणार आहे तो त्या सुदर्शन चक्राच्या माध्यमातून भासांनी सुचवलेला आहे. म्हणजे कारण आणि परिणाम यांची अशी सांगड घातलेली आहे. फारच कौशल्यपूर्ण तंत्र आहे आणि अतिशय आधुनिक म्हणावं असंच आहे. अगदी अगदी. म्हणजे आधुनिक का म्हणायचं याला असंच मला प्रश्न पडतो. अगदी खरं आहे, अगदीच खरी गोष्ट आहे. मग आता पुढचं नाटक दूत घटोत्कच, ही तर सर्वस्वी भासाची कल्पना आहे. म्हणजे दूतवाक्याचं मूळ तरी निदान महाभारतामध्ये कृष्ण शिष्टाईचं आहे, पण ह्या दूत घटोत्कच नाटकाची सगळीच कल्पना भासाची आहे. भासाच्या असं मनात आलंय
की युद्ध पेटलंय, भीष्मांचा पाडाव झालाय, द्रोण आता सेनापती झालेत आणि चक्रव्यूह रचून अभिमन्यूचा वध झालेला आहे. आता ही जी भयंकर घटना आहे, म्हणजे एक पहिली पिढी तर भांडतीये, पण पुढच्या नवीन उगवत्या पिढीलाही हे युद्ध गिळंकृत करतंय. हे सगळं धृतराष्ट्रापर्यंत पोचलं तर कदाचित धृतराष्ट्र दुर्योधनाला थांबवू शकेल आणि पुढचा विनाश टळू शकेल. बरोबर. म्हणून कोणाला तरी दूत म्हणून धृतराष्ट्राकडे पाठवायचं असा विचार कृष्ण करतो आणि तो घटोत्कचाला दूत म्हणून पाठवतो. आता आपल्याला गंमत माहिती आहे की घटोत्कचाचा उल्लेख हा महाभारतामध्ये फक्त वनपर्वामध्ये त्याचा जन्म झाला, भीम आणि हिडिंबा यांच्यापासून एवढा येतो आणि मग युद्धामध्ये तो मायावी युद्ध करतो आणि कर्ण त्याला शक्तीने आपल्या ठार करतो, एवढंच घटोत्कचाचं काम आहे. पण भासाला घटोत्कच हे पात्र फार आवडलेलं दिसतं, भावलेलं दिसतं आणि त्यामुळे इथे नायकच घटोत्कच आहे. त्या दृष्टीने घटोत्कचाचं चित्रण आहे. महाभारतात आपल्याला कुठेही सांगितलेलं नाही की तो किती वयाचा होता, दिसत कसा होता, फक्त त्याच्या डोक्यावर केस नव्हते आणि त्याचं डोकं घटासारखं दिसायचं, त्यामुळे एवढंच त्याच्या नावाचा अर्थ आहे. पण भासानी एक अतिशय उमदा, उभरत्या वयातला असा तरुण, जो मनाने अगदी निष्पाप आहे, निगर्वी आहे, साधा आहे, पण त्याचबरोबर शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता ह्या सगळ्या गुणांनी संपन्न आहे, असा एक तरुण नायक त्याच्या रूपाने उभा केलेला आहे. भासाची एक गंमत अशी असते की त्याला नाटकामध्ये खूप मोठ्या मोठ्या घटना एका पुढे एक घाईघाईनी घडतायत, म्हणजे आपण ज्याला ॲक्शन पॅक्ड ड्रामा म्हणतो तसं भासाला रंगवायला आवडत नाही. तो एक घटना घेतो आणि त्या घटनेत गुंतलेली जी पात्र असतात त्या पात्रांच्या मनामध्ये काय विचार येतात, कुठली भावनांची आंदोलनं असतात, त्यांचे संवाद कसे घडतील ह्याच्यावर विचार करून तो ते रंगवतो ती घटना. तर तशी या दूत घटोत्कचामध्ये घटना आहे की घटोत्कच येतो, धृतराष्ट्राला भेटतो. सुरुवातीला धृतराष्ट्राबद्दल त्याचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित आहे की हा दुर्योधनाचा पिता आहे ना, म्हणून त्याला राग आहे त्याच्याबद्दल. पण धृतराष्ट्राचं पात्रही भासानी फार करुण, गंभीर आणि हताश, असहाय्य असा एक वृद्ध असं रंगवलेलं आहे. आणि मग त्याच्या मनातलं प्रेम, त्याची असहाय्यता, त्याचा सरळपणा जेव्हा घटोत्कचाला कळतो तेव्हा घटोत्कचाचं मन कसं बदलत जातं आणि मग घटोत्कच आणि दुर्योधन यांची पुन्हा शाब्दिक खडाजंगी तिथे होते, मारामारीपर्यंत वेळ येते, पण धृतराष्ट्रच ते थांबवतो आणि घटोत्कचाला परत पाठवतो. एवढाच कथाभाग आहे ह्या नाटकामध्ये, पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे घटोत्कच आणि धृतराष्ट्र यांच्या व्यक्तिरेखा हे आहे. खरं आहे, खरं. तर मंडळी, आता आपण पहिल्या भागाचं, हा जो भाग आहे भास नाटक चक्रबद्ध आपण जे जाणून घेणार आहोत, तर तो पट खूप मोठा विस्तीर्ण आहे. त्यामुळं आज आपण या भागापर्यंत थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढील नाटकं आणि बाकीची चर्चा आपण करूया. आणि आत्तापर्यंत त्यांनी, मंजुषाताईंनी आपल्याला इतकं छान इथे आणलेलं आहे की ते न ऐकण्यामध्ये कसा वेळ गेला हे तुम्हालाही कळलेलं नसणार. तर आता आपण आत्ता थांबून त्यांचा आभार मानू आणि पुढच्या भागासाठी पुन्हा सज्ज होऊ. नमस्कार. नमस्कार.